खूप मोठ्या अपेक्षा मोदीजींकडून या देशाला आहे, देशवासियांना आहे. या देशाला आपल्याला सुपर पॉवर करायचं आहे, या देशाला आपल्याला विश्वगुरू करायचं आहे, अर्थव्यवस्था अजून वर आणायची आहे आणि त्यासाठी मोदीजी हेच आवश्यक होते आणि म्हणून आज तिसऱ्यांदा मोदीजी शपथ घेत आहेत आणि म्हणून या गोष्टीचा आनंद आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे. माझे साहेब, जळगावला सुद्धा केंद्रीय मंत्रिपद मिळालं रक्षाताईंच्या माध्यमातून. त्यांच्या विजयामध्ये तुम्ही तिथलं खूप नियोजन पाहिलं, सगळ्यात तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे, काय प्रतिक्रिया? जळगावच्या दोन्ही जागा आमच्या विक्रमी मताने, मी आधी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही नंबर 1 निवडून येऊ. ठीक आहे, एखादा दुसरा नंबर मागे पुढे झाला असेल, पण 2,80,000 रक्षा त्या ठिकाणी निवडून आल्या. आमच्या स्मिताईता या ठिकाणी आहेत, त्यासुद्धा 2,60,000 मतांनी निवडून त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि दोन्ही जागा सगळ्या मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून आणलेल्या आहेत आणि आज उत्तर महाराष्ट्राला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. मला वाटतं एम.के. अण्णा म्हणजे 15 वर्षापूर्वी मंत्री होते, त्यानंतर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याला आम्हाला संधी मिळालेली आहे, उत्तर महाराष्ट्राला संधी मिळालेली आहे. याचा अभिमान निश्चित आम्हाला सर्वांना आहे. धन्यवाद. आपल्याबरोबर गिरीश महाजन साहेब होते की त्यांनी भूमिका मांडली की उत्तर महाराष्ट्राला खूप वर्षानंतर मंत्रिपद मिळालं रक्षा खडसेंच्या माध्यमातून आणि त्याचा निश्चितच खूप आनंद आहे. व्हिडिओ अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, दिल्ली.